राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघातून आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांपैकी ठाकरे गट आणि भाजपची केवळ 3 जागांवरच थेट लढत होणार आहे. तर सर्वाधिक भाजप विरुद्ध काँग्रेसचा 14 जागांवर आमनासामना होणार आहे. वास्तविक तसं पाहायला गेलं तर महाविकास आघाडीत जागा वाटपात उद्धव ठाकरे गट मोठा भाऊ ठरला आहे. महायुतीत तर भाजपच निर्विवाद मोठा भाऊ आहे. आता मोठ्या भावाचा मोठ्या भावाशी सामना होणं अपेक्षित होतं. म्हणजे भाजपच्या उमेदवारांविरोधात ठाकरेंचे उमेदवार लढतील अशी लढत अपेक्षित असताना भाजप विरुद्ध काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना अशीच काहीशी लढत पाहायला मिळते. पण असं का? भाजप आणि ठाकरेंची मैदानावर आमनेसामने लढाई का नाहीये? यामागचं नेमकं कारण काय हेच या व्हिडिओतून पाहूयात. राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालंय. जागा वाटप जरी पूर्ण झालं असलं तरी अद्याप महाविकास आघाडीकडूनही काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले नाहीयेत. महायुतीचं तर 10 जागांवरून गाडं अडलंय. त्यांचेही अनेक जागांवर उमेदवार जाहीर व्हायचे बाकी आहेत. त्यामुळे आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांवरून महायुती आणि महाविकास आघाडीत कुणाचा कसा सामना होणार ते पाहूयात. ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटाची थेट 8 जागांवर लढत होणार आहे. या 8 जागा कोणत्या? बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, कल्याण, मावळ, हातकणंगले, दक्षिण मध्य मुंबई आणि शिर्डी. आता ठाकरे गट विरुद्ध भाजप किती आणि कोणत्या जागांवर आमनेसामने येणार आहेत ते सुद्धा पाहूयात. जळगाव, मुंबई ईशान्य आणि सांगली केवळ या 3च जागांवर अद्याप तरी ठाकरे विरुद्ध भाजप आमनेसामने येणार असल्याचं चित्र आहे. यातून तुमच्या लक्षात येईल की भाजप विरुद्ध ठाकरे गटाची आत्तापर्यंत केवळ 3 जागांवर थेट लढत फिक्स आहे आणि रत्नागिरी सिंधुदुर्गमधून चौथी लढत होण्याची चिन्ह आहेत. पण ठाकरे गट विरुद्ध भाजप असा थेट सामना इतक्या कमी जागांवर का पाहायला मिळतोय? यामागची कारणे काय असू शकतात ते तर पाहूच, पण त्याआधी प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर एक गंभीर आरोप केलाय. तो आरोप काय तेही पहा. नए चेहरे होने के बाद, नया कार्यकर्ता होने के बाद भी उसको अब नहीं रिपीट करते हो, जो गिरा हुआ उसको है. मैंने आज 2 नाम बताया. मैं से 20 नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है. जैसे बुल्ढाना की है, ओल्ड शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है, उसी को उम्मीदवारी दी है एकनाथ शिंदे ने. उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है. तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है? प्रकाश आंबेडकरांच्या आरोपानंतर भाजप विरुद्ध ठाकरे गट यांचा थेट सामना न होण्यामागची कारणे काय तेही पाहूयात. शिवसेनेत उभी फूट पडली. फूट पडल्यावर ठाकरे आणि शिंदे गटाने आपल्या पारंपरिक मतदारसंघांवर दावा केला. महायुतीतून त्या जागा शिंदे गट शिवसेनेला मिळाल्यात आणि महाविकास आघाडीतून त्याच जागा उद्धव ठाकरे गटाला मिळाल्यात. म्हणून शिंदे आणि ठाकरेंची लढत जास्तीत जास्त पाहायला मिळते. कारण या मतदारसंघात शिवसेनेची ताकद आहे. पण ती कोणत्या शिवसेनेची ताकद आहे हे मात्र लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतरच कळू शकेल. उद्धव ठाकरे गट आणि भाजप हे एकेकाळचे मित्रपक्ष आहेत. त्यामुळे ज्या मतदारसंघात भाजपची ताकद होती तिथं शिवसेनेने उमेदवार दिले नाहीत आणि जिथं शिवसेनेची ताकद होती तिथं भाजपने उमेदवार दिले नाहीत. त्यामुळे आपापली ताकद आणि पक्ष संघटनेनुसार हे दोन्ही पक्ष आमनेसामने येण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आता ठाकरे गट आणि भाजप ज्या जागांवर आमनेसामने आलेत तिथंही ही लढत अपघाताने झाल्याचं दिसतंय. जसं की सांगली लोकसभा मतदारसंघ. हा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ. पण कोल्हापूरची जागा शाहू महाराजांमुळे काँग्रेसच्या वाट्याला आली आणि सांगलीवर ठाकरेंनी दावा ठोकला. म्हणून सांगलीत भाजप विरुद्ध ठाकरे लढत फिक्स झाली. जळगाव लोकसभा मतदारसंघातही तसंच काहीसं आहे. हा मतदारसंघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ताब्यात होता. पण उन्मेष पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केला म्हणून त्यांचे विश्वासू करण पवार यांना ठाकरे गटाकडून जळगावमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. रत्नागिरी सिंधुदुर्गातूनही ठाकरे विरुद्ध भाजप सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येते. भाजपच्या तिकिटावर
तिथून नारायण राणे मैदानात उतरणार असल्याच्या चर्चाही आहेत. पण हा व्हिडिओ बनला तोवर नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली नाहीये. एकंदरीतच शिवसेना, उद्धव ठाकरे आणि भाजप हे आज जरी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणार असले तरी दोन्ही पक्ष समविचारी आहेत. उद्धव ठाकरेंनी अद्यापही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला नाहीये. याच्या तुलनेत काँग्रेस आणि भाजप हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे भाजपला ठाकरेंपेक्षा काँग्रेसशी आणि काँग्रेसला भाजपशी लढणं सोपं जाऊ शकतं. म्हणून उद्धव ठाकरे आणि भाजप यांची मैदानावरची लढाई फार कमी पाहायला मिळते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.